नमस्कार, मी अनंत खैरनार कापसापासून शिल्प बनवतो आणि माझा हा गेल्या 30-35 वर्षाचा प्रवास आहे. कापसापासून शिल्प करणारा दुसरा माणूस नाही आहे, त्यामुळे ही गॉड गिफ्ट आहे आणि माझ्याकडून हे काम घडत आहे. आपण या ठिकाणी जे शिल्प बघत आहात ते कापसापासून बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही इको फ्रेंडली रसायन वापरून आपण कापून टफ केलेलं आहे. ही मूर्ती खाली पडली तरी खराब होणार आणि तुटणार नाही, काही नाही. आपण या ठिकाणी कापसाला रंग वापरलेला आहे. हे गणपतीच्या पूजेसाठी आणि गणेश फेस्टिवलसाठी हे गणपती केलेले आहेत. कॉटन या ठिकाणी टफ केलेला आहे. यात रंग जे वापरलेले ते खाण्याचे रंग आहे. त्यामुळे याच्या विसर्जनानंतर माशांना वगैरे किंवा कुठल्याही जे जलचर प्राणी आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि याच्याने निसर्गाचं संवर्धन होणार. तर या ठिकाणी आपण जे सगळे कलर बघतोय खाण्याचे रंग असल्यामुळे याच्यात चुकून माकून कोणाच्या लहान मुलाच्या हातात लागलं, काही खाल्ला गेला तरी याच्यात काही कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आत्तापर्यंत आपण 2000च्या वरती शिल्प बनवलेले आहे. मी एक शिल्प बनवलेले ते 7.5 फूट उंच हे गांधीजींचं शिल्प आहे. त्याचा रेकॉर्ड आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, त्याची नोंद आहे. त्याच्याही नंतर मी नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 2015 साली 12 फूट रामाची मूर्ती केली होती. तर त्या केसमध्ये मी माझाच रेकॉर्ड मोडलेला होता. आता या येणाऱ्या कुंभमेळ्यात आणखीन एखादा नवीन उपक्रम करण्याचा मानस आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आज गोव्यामध्ये मला या एक्सपोमध्ये गोवा ओपन इनोव्हेशनचा जो एक्सपो आहे त्या ठिकाणी आज आपल्याशी संधी मिळाली, संवाद साधण्याची संधी मिळाली आणि या कलेचा प्रसार या ठिकाणी करतोच आहे. तर गोव्यामध्ये एखादं मोठं म्युझियम उभं करून फक्त कॉटन की दुनिया, कापसाची दुनिया, त्या ठिकाणी कापसापासून मूर्त्या असतील, कापसापासून ताजमहाल असेल, कापसापासून फुलं फळं सगळं राहील, नाश्त्याची डिश राहील, चहाचा कप राहील, हे सगळं कॉटनपासून राहील आणि असा उपक्रम आपण गोव्यामध्ये करतो आहे. लोकांनी त्या खूप आवडीने घेतले तर ते त्यानंतर त्याचा आनंद घेऊ शकते. आता गव्हर्नमेंट ऑफ गोवा जसं सपोर्ट करेल त्याच्यावर ते अवलंबून आहे आणि या ठिकाणी गव्हर्नमेंटने मला बोलवलं आहे. तर त्याच्यापुढे त्यांची जशी सहकार्याची भूमिका राहील त्याच्यानुसार ते गोव्याचीच इस्टेट तयार होऊन जाईल ती आणि मला त्याच्यात आनंद वाटेल. नवीन काही कॉन्सेप्ट जेव्हा येईल म्हणजे कुंभमेळ्याची जी कमिटी राहील ती काहीतरी नवीन कॉन्सेप्ट सांगेल, तेव्हा मोठी करू किंवा नवीन काहीतरी करू. हो, माझं कमर्शियल काम आहे, माझं राष्ट्रपती भवनला काम आहे, माझं सचिन तेंडुलकरकडे काम आहे, अमिताभ बच्चनकडे काम आहे. मी व्यावसायिकच काम करतो आहे. मी नोकरी करून हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. गेल्या 30-35 वर्षामध्ये कापसामध्ये काम करणारा दुसरा माणूस नाही आहे. तेव्हा ही गॉड गिफ्ट आहे. गणपती बाप्पाची कृपा आहे, तर बाप्पा माझ्याकडून हे काम करून घेतो अशी माझी भावना आहे. गणपती बाप्पाची जी कृपा आहे की गणपती उत्सव महाराष्ट्रात सगळीकडे जोरात होत असतात, तेव्हा एका मंडळाने मला सांगितलं की काहीतरी नवीन बनवा. नवीन बनवायचं तर ते कॉपी नको व्हायला, जुनं नको, कुणाचं काही चोरायला नको. म्हणून जेव्हा मी विचार केला की कापूस इतका सुंदर आहे, नाजूक आहे, तंतुमय आहे, डॉक्टर घेतात आणि तो रक्त आणि स्पिरिट पुसून फेकून देतात, तर त्याचं मला थोडं वाईट वाटलं की यार इतका सुंदर कापूस आहे तो फेकून दिला जातो आणि त्याचा बोळा म्हणून वापर केला जातो. ही गोष्ट मला कुठे पिंचिंग होती. म्हणून म्हटलं याच्यातून काहीतरी निर्माण करू. तर मी प्रयोग केला. त्यात माझा अभ्यास काही नाही, माझं शिक्षण केमिस्ट्रीमध्ये, BSc केमिस्ट्रीमध्ये माझा अभ्यास आहे. तर मी प्रयोग म्हणून पहिला गणपती केला 2-1 फुटाचा आणि तो सगळ्यांना इतका आवडला. तिथून ही मालिका चालू झाली. तर गेले 35 वर्ष मी वेगवेगळे शिल्प घडवलेले आहेत. व्यक्तिगत शिल्प बनवलेले आहेत, देवदेवतांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि असं करता करता माझा गिनीज बुकला नोंद झालेली. त्याची ॲडिशनल माहिती म्हणजे अशी की एनसायक्लोपीडियाला सुद्धा ही गोष्ट नवीन आहे. म्हणजे विश्वकोशामध्ये ही गोष्ट कुठेच याचा उल्लेख नाही, त्यासाठी सुद्धा ही गोष्ट नवीन आहे. आणि असा हा माझा कलेचा प्रवास आहे. हा प्रवास सगळा गोव्यामध्ये कुठेतरी प्रदर्शित करावा हा माझा मानस आहे. आणि आज सावंत साहेबांनी या ठिकाणी बोलवलं, या टीमला आणि गोवा सरकारला माझे लाख धन्यवाद. तुमच्याकडे क्वेश्चन आहे? मला सांगा, हा कापूस जो आहे ना, तो कापूस तुम्ही कुठून घेता? मग नाही, हा कापूस कुठेही उपलब्ध आहे. हा कापूस नवीन असं काहीच नाही. जो तुमच्याकडून निसर्गातून येतो, कंपनीतून सर्जिकल कॉटन असतो तोच वापरतो. त्याच्यामुळे नाविन्य काही नाही. नाविन्य आहे ते त्यातली केमिस्ट्री आणि नाविन्य आहे ते त्याची शिल्पकला. आपण म्हणालात की हॉस्पिटलमध्ये हा कापूस जो आहे तो रक्त पुसून किंवा स्पिरिट पुसून फेकून देतात. मग तुम्ही तो पुन्हा कापूस नाही, तो घेत नाही, नवीन घेता? हां, त्या ठिकाणी माझी भावना अशी होती की सुंदर खूप मोठी गोष्ट आहे, कॉटन खूप छान गोष्ट आहे,
पण तिचा वापर कशासाठी तर बोळा म्हणून होता किंवा घरातली उशी आणि गादी याच्यापुरतं त्याचा एक मर्यादित वापर गेले कैक वर्षापासून. म्हटलं नवीन करून बघू, म्हणजे मला काय त्यातलं माहिती नव्हतं एवढा प्रवास इतका मोठा असेल, पण मी तो प्रयोग केला, तो यशस्वी झाला आणि तो एवढा मोठा प्रवास असेल हे आत्ता कळलं मला. आणि याच्यातून दर वर्षाला तुमचा म्हणजे इन्कम हे किती होतो? इन्कम turnover आता आपण किती काय होतं? करतोय की मी इन्कम जास्त करू शकलो नाही, कारण की कस्टमाइज काम आहे, तर ज्याच्यामध्ये कारागीर काम करतो, शिल्पकार. त्या ठिकाणी शिल्पकाराला वेळ लागतो, एक महिना लागतो. आता आपण प्रोडक्शन वाईज या गणपती बाप्पाचं प्रोडक्शन करणार आहोत. हे साच्यापासून बनवलेलं आहे. हे गणपती एकदम हलके आहेत, पाण्यामध्ये टाकले तरी काही अडचण नाही. हे वजनाला खूप हलके आहे आणि याच्यापासून कोणाला इजा नाही. आणि हे प्रोडक्शन करायला आर्टिस्ट पाहिजे, नॉट नेसेसरी. एखादा लेबर हे काम करू शकतो, म्हणजे आर्टिस्टची गरज नाही. तर याच्यातून एम्प्लॉयमेंटसुद्धा जनरेशन होणार आहे. लोकांना पोट पाण्याचा एक प्रश्न सुटू शकतो. जो कमी शिकलेला आहे पण आर्टिस्ट नाही आहे, तो सुद्धा ही मूर्ती करू शकतो. मात्र ह्या शिल्पकलेमध्ये आर्टिस्ट असणं गरजेचं आहे आणि हे काम फक्त मी करतो, बाकी कोणी काही करत नाही. तर हे गणपती आपण रंगीत गणपती आणून एक निसर्ग वाचवण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे आणि याचं वर्कशॉप वगैरे याचं मोठं प्रोडक्शन हाऊस गोव्यामध्ये निर्माण करावं अशी माझी इच्छा आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ गोव्याने जर सपोर्ट केलं ते आपण खूप कमी काळामध्ये करू शकतो. पण याच्यातली जी चांगल्यातली गोष्ट जी आहे ती गेल्या जानेवारीमध्ये वगैरे आपण साचे वगैरे बनवून त्याचा एक फायनल अभ्यास झाला. त्यानंतर मी दिल्लीच्या एक्झिबिशनला होतो. मग त्याच्यानंतर हे लोकांपर्यंत न्यायला आता सहज शक्य आहे, प्रोडक्शन शक्य आहे, असं माझा जेव्हा आत्मविश्वास वाढला तेव्हा मी म्हणू शकतो की ह्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकतं, ह्याच्यामधून पैसा येऊ शकतो. एखाद्याला नोकरी नाही करता हे सुद्धा करू शकतो, कारण मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात मूर्त्या लागतात. आणि सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटने POPवर बॅन आणलेलं आहे. ती गोष्ट तिथे त्रासदायक झालेली आहे. तर याच्यातून आपण मार्ग काढू शकतो. याचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार करण्याची माझी इच्छा आहे. गोव्यामध्ये जर सरकारने काही जागा दिली, काही त्याच्यात प्रोत्साहन दिलं तर याच्यातून दरवर्षी स्टुडंटसुद्धा बाहेर पडतील. 1-2-3 वर्षाचा कोर्स आपण ठेवू शकतो. याच्यातून पाहिजे ते प्रोडक्शन करता येईल. कापूस एकच फक्त जो प्रकार माहिती होता आपल्याला कुठेतरी, फक्त मेडिकलमध्ये वापरला जातो, तसं नसून याच्यामध्ये तुम्ही ताजमहल करू शकता, गुलाबाचं फूल करू शकता, एनिथिंग करू शकता. असा प्रकारचा आपला हा प्रवास आहे. तर माझा हेतू तोच आहे की लोकांपर्यंत गेलेलं नाही आहे ना, मग आपण 4 शहरात फिरून आता लोकांपर्यंत गेलो आणि समजा इन्स्टिट्यूट वगैरे फॉर्म केले की मग ते आपोआप पुढे जाईल. सरकारी यंत्रणेतून तर लवकर पुढे जाईल. एकटा माणूस नाही करू शकत. तुमचं एक कार्ड असेल देऊन ठेवा. नंबर देतो तुम्हाला. हां सर. आला मला ना.